कृषी विज्ञान प्रदर्शन बारामती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. या ठिकाणी आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, त्यांचा आपण मनोगत जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. सर कसा वाटला अनुभव आपल्याला हे आधुनिक तंत्रज्ञान विविध पिकं आणि माहिती पाहिल्यानंतर? एकदम चांगला वाटला. बारामती आम्ही आता मी 3-4 जागी विज्ञान परिसर बघितलेलं आहे, पाहिलं. पण त्याविषयी मला इथं भारी चांगलं वाटलं. एकदम छान. हे टमाट्याची शेती कशी वाटली आपल्याला? एकदम छान वाटली. बर, ठीक आहे. सर आपल्याला कसं वाटलं? एकदम नंबर वन. ऍडव्हान्टा कंपनीचे टमाटर हे माल पानापेक्षा माल जास्त माल दिसायला जास्त आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या ह्या धर्तीवर ही लागण करायचे ठीक आहे. वाण दिसायला ही मला. त्याच्यामुळे आम्ही हे बारामतीला खास आम्ही युट्यूबला ऍडव्हान्टाचं बघितलं आम्ही. चला म्हणलं त्या प्लॉटला व्हिजिट करू. त्यानंतर आम्ही चला म्हणलं दिसलं पहिल्या स्पॉटला दिसलं प्लॉट, सगळ्यांनी व्हिजिट करा. आणि काय काय आता ठिकाणी आपण काय कृषी विज्ञान प्रदर्शनात बाकीच्या शेतकऱ्यांनी यायला पाहिजे का? यायला पाहिजे. ए टेक्नॉलॉजीचं खूप मस्त ह्याच्यावर उसावर प्रयोग केलेला आहे. त्यांचा प्रयोग आमच्या मराठवाड्यात व्हायला हवा. पण हे पश्चिम महाराष्ट्र का पुढे आहे इथं बारामतीला आल्यावरच कळतंय. तिथं मराठवाड्यात बसून काही कळणार नाही. बरोबर असं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी एकदा भेट द्यायला पाहिजे. काय म्हणणं आहे सर? जोपर्यंत तुम्ही पारंपरिक शेती सोडून आधुनिक पद्धतीने शेती करणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचा जो विकास दर आहे, शेतकऱ्याची जो राहणीमान आहे, बाकीच्या गोष्टी ते सुधारणार नाही, आर्थिक उत्पन्न वाढणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी इथं भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणं, इथल्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेणं आणि ती माहिती घेऊन नुसतं घेऊन न बसता आपल्या शेतामध्ये ती राबविणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज शेतकऱ्याची जी दयनीय परिस्थिती आहे ते पारंपरिक शेतीमुळे आहे. पारंपरिक शेती न करता नवीन नवीन टेक्नॉलॉजीची माहिती घेण्यासाठी वेगवेगळे प्रदर्शनं बघणं, प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या बियाणाची, वेगवेगळ्या जातीची माहिती घेणं आणि त्याचं अनुकरण करून उत्पन्नामध्ये वाढ कशी करता येईल हे बघणं काळाची गरज आहे असं वाटतं. बरोबर आहे. तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद सर.